अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा, व्हिडिओ म्यूट करा. तेव्हा ती पूर्ण कथा मागच्या वेळेस मी सांगितली होती. आता संबंध मी त्याचा काही पुनरावृत्ती करत नाही, पण थोडक्यात असं की नचिकेत्याला यमराजांनी 3 वर मागायला सांगितले आणि त्यातले 2 पहिला वर असा होता की नचिकेत्याच्या वडिलांना ही पुन्हा एकदा प्रसन्नता प्राप्त व्हावी. ते क्रोधाग्नीमध्ये अगदी अस्वस्थ झालेले होते. तर त्यामुळे त्यांचा क्रोधही दूर व्हावा, त्यांची मनोवृत्ती शांत व्हावी आणि इथून परत नचिकेता घरी जाईल त्यावेळेस किती वर्ष झाले असतील सांगता येत नाही, कारण वेळेचं गणित हे वेगवेगळं असतं. तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांनी नचिकेत्याला ओळखावं आणि पहिल्यासारखंच वात्सल्याने त्याला जवळ घ्यावं, अशा प्रकारचा वर मागितला आणि तो वर त्यांनी परिपूर्ण केला आणि आश्वस्त केलं की आता तू जाशील तेव्हा ते अतिशय प्रसन्न असतील. दुसरा जो वर मागितला तो असा की या पृथ्वीवरचे जे मनुष्यगण आहेत तर त्यांना अशी कुठली यज्ञाची साधना, अग्निसाधना मला सांग की ज्याच्या अनुष्ठानाने त्यांना स्वर्गप्राप्ती होईल आणि स्वर्गामधले सर्व प्रकारचे जे फल आहेत ते त्याला प्राप्त होतील आणि त्यांचंही जीवन हे त्यांच्या कामना पूर्ण होऊन यथार्थ होईल. असं त्यांनी मागितल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की ही अग्निविद्या जी आहे ही केवळ मीच साधनेने सिद्ध केलेली आहे आणि ही अग्निविद्या ह्याच्या पुढे तुझ्या नावाने ती ओळखल्या जाईल. नाचिकेत अग्नी अशा प्रकारचं त्याला नाव देण्यात येईल आणि ते जे लोक त्या अग्निविद्येचं पालन करतील त्यांना त्यांना ही स्वर्गाची उपलब्धी होईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर ते अजून आनंदी झाले आणि ते म्हणाले की माझ्या गळ्यातला हा जो रत्नाचा हार आहे तोही मी तुला देतोय आणि त्यामुळे मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तू मला हा दुसरा जो वर मागितला आहे तो मी तुला देतोय. आणि अशा प्रकारे त्यांनी तो वर दिल्यानंतर आपण जो मागच्या वेळेस शेवटचा जो श्लोक पाहिला तो पहिल्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीतला 17वा श्लोक. तर त्याची तिथून आपण परत आज सुरू करू की त्या नचिकेत्यास या अग्नीच्या अनुष्ठानाचं फळ काय आहे, अशा प्रकारचं हे इथे सांगायला सुरू करतात. आणि या अग्निविद्येचं फळ सांगताना यमराज म्हणतात की श्लोक असा आहे की त्रिणाचिकेत स्त्री भिरेत्य संधी त्रिकर्म कृत्तरती जन्म मृत्यू ब्रह्मजज्ञम देवीमड्यम विदित्वा निचाते मां शांतिम अंतमेती. अन्वय असा की त्रिणाचिकेत त्रिभिः संधिम एत्य त्रिकर्म कृत जन्म मृत्यू तरती ब्रह्मजज्ञस्य इड्यम देवम विदित्वा निचाय इमाम अत्यंतम शांती येते. आता इथे त्रिणिकेच असं म्हटलेलं आहे. म्हणजे नचिकेताला 3 प्रकाराने, नचिकेत म्हणजे नचिकेत अग्नी ह्या अर्थाने, तर ह्या अग्नीचा शास्त्रोक्त रीतीने 3 वेळेला अनुष्ठान करणारा. आता हे 3 काय काय आहेत तर 3ही म्हणजे ऋक्, साम आणि यजु असे 3 वेद आहेत. अशा या 3 वेदाबरोबर त्याच्याशी संबंध जोडून ज्यावेळेस यज्ञ दान तपरूप 3ही कर्मास निष्काम भावाने जो हे 3ही कर्मास अनुष्ठानामध्ये आणून त्याच्यावर अवलंबून राहणारा हा मनुष्य जो आहे तर त्याला काय काय प्राप्ती होते तर पहिल्यांदा तो जन्म मृत्यू तरून जातो. त्या ब्रह्माने उत्पन्न केलेल्या सृष्टीच जाणणारा असा तो स्थवनीय या अग्निदेवास जाणून त्याचे निष्काम भावाने अनुष्ठान केल्यावर तो त्या अनंत शांतीला तो पोचतो. म्हणजे जन्म मृत्यू पासून तो तरून जातो. आता ह्याचा अर्थ आपल्याला विस्ताराने पाहायचा आहे आणि त्याला परमशांती प्राप्त होती. तेव्हा या अग्नीचे जे 3 वेळेस अनुष्ठान करणारा जो पुरुष आहे तो 3ही वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांच्याशी त्या अग्नी अनुष्ठानाचा संबंध या 3ही वेदाशी लावून या 3ही वेदाच्या तत्वरहस्याच्या ज्ञानात तो निष्णात होतो. आणि सर्वात महत्वाचे हे शब्द आहेत की निष्काम भावाने तो यज्ञ, दान आणि तपरूप 3ही कर्मावर आपलं अनुष्ठान करत असताना त्याला जन्म मृत्यूचं रहस्य प्राप्त होतं आणि ते रहस्य प्राप्त झाल्यामुळे तो जन्म मृत्यू तरून जातो. हा दुसरा लाभ आहे त्याचा. आणि त्या ब्रह्माने जी सृष्टी उत्पन्न केली आहे
जे तसं त्या सृष्टीचं जाणणारा, स्तवनीय ह्या अग्निदेवास यथायोग्य जाणणारा आणि त्याचे निष्काम भावाने अनुष्ठान करणारा, त्या अनंत शांतीस तो प्राप्त होतो. जी शांती ही स्वतः ही यमराजालाही प्राप्ती होती. हे सर्व जे बोल आहेत त्याचे, हे त्याचे अत्यंत अनुभवाचे असे बोल आहेत आणि म्हणून हे तो सांगतो, की ही अशा प्रकारची उपलब्धी होईल. तेव्हा आता इथे आपण विस्ताराने विचार करताना 3 नचिकेत असं म्हटलेलं आहे. 3 नचिकेताचा जाणकार किंवा नचिकेत अग्नी ज्याने जाणला आहे, तो तिघांशी संपर्क साधून 3 प्रकारचे कर्मे करून तो जन्म-मृत्यूला तरतो. ब्रह्मापासून जे काही उत्पन्न झालं आहे, ते सर्व ज्ञान हे असलेल्या सर्व देवांनाही तो पूर्णपणे जाणतो आणि नीट पाहून पूर्ण शांतीस तो पोहोचतो, असा हा याचा शब्दशः अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे, की या ऋचा ऋचा ज्या आहेत, हे मंत्र पूर्ण आहेत. ह्या मंत्रात त्रिणाचिकेत, त्रिणाचिकेत हा जो शब्द आहे, तो 3 नचिकेत अग्नीचा उल्लेख इथे महत्वाचा आहे. हे 3 अग्नी म्हणजे काय-काय आहेत? तर ते एकापेक्षा एक समर्थ अशा प्रकारचे ह्या शक्ती आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे ती शक्ती काय आहे? आपण 3 शक्ती काय आहेत हे पाहू आपण. त्याला त्रिणाचिकेत असं म्हटलेलं आहे. तर पहिली जी आहे ती देहातील हृदय गुंफेत असणारा आपण पाहिलेला असा जो जीव, जीवात्मा, जो प्राणासहित जीव जो आहे, तो प्राणतत्वासहित जीव असणारा जो हृदयामध्ये आहे, त्यालाच वैश्वानर अग्नी असं म्हणतात. असा हा पहिला वैश्वानर अग्नी जो आकाशामध्ये जीवरूपामध्ये आहे आणि ज्याच्यावर प्राण ही त्याचा सखा आहे. त्यावर दुसरा अधिक सामर्थ्यशाली आता जो अग्नी आहे, हा पहिला अग्नी मी सांगितला. दुसरा जो आहे तो ह्याच्यापेक्षाही सामर्थ्यशाली असलेला जो नचिकेताग्नी आहे, जो आहे, तो आत्मा जो आहे तो मेंदूमधला म्हणजे जो मेंदूमध्ये नियंत्रण करणार आहे. पहिला हृदयात नियंत्रण करणारा हा जीवभाव असलेला आहे. दुसरा जो आहे तो मेंदूमध्ये तो सजीवाच्या मोठ्या मेंदूच्या मोठ्या चौथ्या पोकळीत असणारा राहणारा आणि नियंत्रण करणारा. कारण हे प्रत्येक जे आहेत, ज्या ठिकाणी हे आत्मतत्व वेगवेगळ्या पद्धतीने तिथे प्रस्थापित झालंय, ते नियंत्रण करतं. काय कसं नियंत्रण करतं? तर शुद्ध जे आहे ते पाठवतं शरीरामध्ये आणि अशुद्ध जे आहे ते स्वीकार करतं. असं हे नियंत्रण करणारं आणि शुद्ध करणारं असा जो आहे तो आत्मा पहिला हृदयात आहे आणि दुसरा जो आहे तो या मेंदूमध्ये आहे. यांच्या या शक्तीने सर्व लोक जे आहेत हे त्याचं ज्ञान प्राप्त ह्या मेंदूचा उपयोग हे ज्ञान प्राप्त करण्याकरता आहेत. कशाचं ज्ञान प्राप्त करतात? तर ते संत सज्जन आणि देवलोकात जे सूक्ष्म देह धारण करून गुणासहित जे प्रवेश करतात आणि ती जी अमृतता त्यांना जी मिळते, असा प्रकारचा हा जो दुसरा अग्नी आहे. त्यानंतर तिसरा जो अग्नी आहे तो अंतिम आहे. तो तिसरा अग्नी म्हणजेच ब्रह्म आहे, म्हणजेच परमात्मा आहे. तर याच्या ठायी साऱ्या आत्म्याचे संमिलन होतं. कारण ह्या परमात्म्यामध्ये सर्व जीव जे आहेत हे अंततः त्या ठिकाणी विलीन होतात. म्हणून हे तिसरा जो अग्नी आहे, तो तिसरा अग्नी म्हणजेच परमात्मा आहे. अशा प्रकारे 3 टप्पे आहेत. एक जो आहे तो जीवभाव असलेला हृदयात आहे. दुसरा जो आहे तो ज्ञानस्वरूप असलेला जो आत्मा आहे, तो मेंदूमध्ये आहे आणि तिसरा जो आहे सर्वत्र सर्वव्याप्त संबंध ब्रह्मांड व्याप्त असलेला तो परमात्म तत्व आहे. असा हा तिसरा अग्नी आहे. या तिन्ही अग्नीची ही प्राप्ती ही या अग्नीच्या अनुष्ठानामध्ये होते. तेव्हा या ठायी साऱ्या आत्म्याचे जिथे संमेलन या ब्रह्मतत्वात होते, इथूनच अनेक आत्मे पुन्हा-पुन्हा हे देह धारण करण्यासाठी बाहेर पडतात. ज्याप्रमाणे अग्नीतून बाहेर आलेल्या ठिणग्यात जणू काही हे जीवात्मे या परमात्म्यातून बाहेर पडतात. तेव्हा या 3 अग्नीचे ज्ञान ज्याला होते, तो जन्म-मृत्यू तरतो. म्हणजे याचा दुसरा जो परिणाम काय सांगितला आहे, की ज्याला हे तिन्ही अग्नीचं जो अनुष्ठान करतो आणि ज्याला जीवतत्व काय हे कळतं, आत्मतत्व काय हे कळतं आणि परमात्म तत्व काय आहे, हे तिन्ही ज्याला कळतं, त्याला जन्म-मृत्यूचं रहस्य कळतं आणि तो या तिन्ही अग्नीचं हे पूर्ण हे ज्ञानासहित कर्म करतो. त्याला जाणणं, त्याचं कार्य जाणणं, त्याची अमृतता काय हे जाणणं आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं. जे काही उत्पन्न झाले आहे इतकंच काय त्याची स्थिती आहे आणि जो लय पावतो, त्या सर्वांचं ज्ञान जिथे होतं, अशा त्या ज्ञानीपुरुषास केवळ शांती प्राप्त होती, साम्य अवस्था प्राप्त होती, सहज अवस्था प्राप्त होती
समाधी अवस्था प्राप्त होती आणि तो परमात्म्याला संपूर्णपणे जाणतो. जन्म आणि मृत्यूचं रहस्य जाणतो. म्हणून या जन्ममृत्यूला तो तरून जातो. त्याला आता ह्या जगात काहीच अशक्य राहत नाही. आम्ही सामान्य माणसाच्या दृष्टीने हे सगळे चमत्कार आहेत, असं आपल्याला वाटतं. पण ह्या असे जे श्रेष्ठ पुरुष आहेत, त्यांना ही सर्व गोष्ट ही सामान्य कृतीच वाटते. आता आपण काही उदाहरणं संतांचे पाहूया, की ज्ञानेश्वर महाराज ही जड भिंत चालवू शकले. कारण त्यांना आत्म्याचे व परमात्म्याचे संपूर्ण ज्ञान झाले होते. अन्य हे असे करूच शकणार नाहीत, कारण त्यांना आत्मरूपाचे ज्ञान नाहीये. सगळ्यांना हे ज्ञान मिळणे हे अशक्य आहे. तर हे ज्ञान आणि हे परमज्ञान ज्याला परमज्ञान असं म्हणता येईल, असे हे ज्ञान प्राप्त करण्याकरता ही गुरुची आवश्यकता आहे. निवृत्तीनाथांनी त्या या ज्ञानाच्या बारकावे हे ज्ञानेशास शिकवले आणि त्यामुळे तो ज्ञानी झाला. आणि ब्रह्माचे ज्ञान असले तरी गुरु हा अ, असले तर गुरु होतोच. ज्ञानानेच गुरुत्व प्राप्त होते आणि ज्ञानानेच गुरु गुरुच्या पदावर तो जातो. तेव्हा हा जो त्रिणाचिकेत होतो, असा तो मनुष्य जो गुरु पदावर गेलेला आहे, तो त्रिणाचिकेत स्वतः होतो. कारण त्याला जीव म्हणजे काय, आत्मा म्हणजे आत्मतत्व म्हणजे काय आहे आणि परमात्म तत्व काय आहे, हे त्याला संपूर्णपणे त्याचं आकलन होतं आणि मग तो विश्वनियम करण्याच्या स्थितीमध्ये बदलून तो विश्वनियम बदलू शकतो आणि अशा रीतीने त्याला अत्यंत शांती आणि परमशांती अशी प्राप्त होती आणि म्हणूनच तो जन्म-मृत्यू तरून जातो आणि अमृतत्व त्याला प्राप्त होतं. असा हा 17वा श्लोक आहे. आता त्याच्या पुढचा जो श्लोक आहे पुन्हा त्रिणाचिकेत स्त्रमेत विदित्वा य एवं विद्वांश्चितुं शिनुते नाचिकेतम समृत्युपाशान पुरतः प्रणोद्यः शोकादिगो मोदते स्वर्गलोके. अन्वय असा आहे की एतत्त्रयम् विदित्वा त्रिणाचिकेतः यः एवं विद्वान न नचिकेतं चिनुते सह मृत्युपाशान् पुरतः प्रणोद्य शोकादिगः स्वर्गलोके मोदते. आता याचा अर्थ जो आहे तो या अग्नीचा पहिल्यांदा आपण पाहिलं की विटांचं स्वरूप काय, संख्या काय, अग्नीचं अनुष्ठानची विधी काय, या तिन्ही गोष्टीचं विवेचन आता पूर्ण झालं आणि त्याची फलप्राप्ती काय होती हेही नचिकेत्याला त्यांनी सांगितलं. तेव्हा असे जे पुरुष आहेत ते ह्या पुरुषांना वरील ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांचे 3 वेळेस नचिकेताच्या या अग्निविद्येचे हे अनुष्ठान करणारे ते होतात आणि जो कोणी ह्या संपूर्णपणे जाणतो त्या नाचिकेत अग्नीचे अनुष्ठान करतो, तो पुरुष ह्या मृत्यूच्या पाशातून व आपल्या समोरच मनुष्य शरीरास तस तो नष्ट करून दुःखापासून मुक्त होतो. म्हणजे देह असतानाच याची काय उपलब्धी आहे, तर देह असतानाच हे जन्म-मृत्यूचे जे पाश आहेत, ते देह असतानाच त्याचा नाश करून तो देह असतानाच तो मुक्त होतो आणि देह असतानाच तो विदेही होतो. सर्व दुःखापासून मुक्त होतो आणि या देहातच तो स्वर्गलोकाचा आनंद प्राप्त होतो. तेव्हा कोणत्याही आकाराची कशाही प्रकारच्या ह्या ह्या सर्व विटा कशा असाव्यात हे सर्व ज्ञान दिलं, त्याचं अनुष्ठान कसं करायचं ते सांगितलं आणि पुढे त्याचा जो लाभ आहे तो सांगताना सांगितलं, की त्या पुरुषास देहपात झाल्यापूर्वीच म्हणजे जन्म-मृत्यूच्या पाशात तो ते पाशास तोडून टाकतो. देह असतानाच जन्म आणि मृत्यू कारण साधारण मनुष्य हा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याला मृत्यूचं भय राहतं. परंतु असा जो त्रिणिकेच ह्या 3 प्रकारच्या अग्नीचा जो पूर्णपणे अभ्यास केलेला आहे, तो देह असतानाच या मृत्यूपाशास तोडून शोकरहित होतो आणि या कारणाने शेवटी अंतकालामध्ये अविनाशी अशा त्या ऊर्ध्वलोकांच्या, स्वर्गलोकांचा आनंद आणि दिव्य अनुभव तो घेत असतो. त्याच्याकरता अंतकाल हा जणू काही हे एक आनंदाचा क्षण आहे, अशा प्रकारची त्याची स्थिती होते. त्याला भय नावाची गोष्ट राहत नाही आणि त्याला परमशांती प्राप्ती होते. पुढच्या श्लोकात असं म्हटलंय, की "एष ते अग्निर् नचिकेतः स्वर्ग्यो यमवृणथा द्वितीयेन वरेण एतमाग्नि तवैव प्रवक्ष्यन्ति जनास तृतीयं वरं नचिकेतो वृष्णोणि." नचिकेतः एषः ते स्वर्गः अग्निः यमद्वितीयेन वरेण अवृणिता एतम् अग्निं जनासः तव एव प्रवक्षन्ति नचिकेतः तृतीयवरम वृष्टी. तेव्हा आता पुढे नचिकेतेला हे यमराज म्हणतात, की "हे नचिकेता, ही तुला उपदेश केलेली स्वर्ग प्रदान करणारी अग्निविद्या आहे, जी की मी तुला दुसऱ्या वरामध्ये
तू मागितली होतीस ती मी तुला दिली. या अग्नीस लोक तुझ्या नावाने आता संबोधन करतील आणि हे नचिकेता आता हे सर्व झाल्यामुळे तू मला तिसरा वर माग. म्हणजे हे तुला मी सर्व दिलेलं आहे, की त्याच्यामुळे स्वर्गप्राप्ती रूप साधन आणि ही अग्निविद्येचा उपदेश तुला केलेला आहे. त्याचं नाव आता तुझ्या नावानेच ते त्याचं संबोधन होईल. तेव्हा आता तू पुढचा जो आहे तो अ, म्हणजे वर जो तिसरा वर तुला मागायला सांगितलेला आहे, तर तो तू मला माग, अशा करून सांगितलंय. तेव्हा हे जन्म-मृत्यूचं जे काही अ, ब बंधन आहे किंवा त्याची जी एक भीती आहे, ती भीती ही ह्या सर्व अग्निविद्येने दूर होते. हे आपण आता जसं ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण पाहिलं, की केवढी त्यांची आत्मविद्या आणि परमेश्वराच्या आकलनाची केवढी त्यांची उंची आहे. तसंच आपण हे आणि दुसरे सुद्धा काही संत आपण पाहिले, तर हे महात्मा माणसं जे आहेत ते मृत्यूवर मात करून आणि स्वर्गात निरलस आनंदात असतात. हे स्वर्गसुख ते ह्याच देही ह्याच लोकामध्ये ते प्राप्त करतात. त्यांना शोक आणि व्याधी किंवा कुठल्याही प्रकारची उपाधी ही काहीही त्यांना नसते. ते आनंदाच्या अवस्थेमध्येच नेहमी सच्चिदानंद अवस्था अशी एक संज्ञा त्याला दिलेली आहे. आणि ही स्वर्ग ही केवळ कल्पना नाहीये, तर दिव्य दृष्टीने पाहून वर्णन केलेला हा लोक आहे. या हा देवाचे वसतिस्थान असून पूर्ण प्रकाशमय असा आहे. येथे प्रकाश किरणे परावर्तन नसलेले भासत नाही, तर उष्णता नाही, थंडी नाही. मृत्यूनंतर सूक्ष्मदेह वायुमय होतो व ह्या वायुवेगाने अत्यंत शीघ्र गतीने पितृलोक व इतर पृथ्वीभोवती असणारे तमाचे सर्व वातावरण भेदून गुरुत्वाकर्षण शक्तीहूनही अधिक वेग शक्ती झाल्याने तो वायुदेहातील आत्म्यासहित स्वर्ग लोकामध्ये येतो. सारे सूक्ष्मदेह घेऊन सात्विक कर्मफले भोगायची असल्याने हे संत महात्म्याचे देह जे आहेत ते मृत्यूवर मात करून ईश्वर रूप होतात, एकरूप होतात. त्याच्यावर संत तुकाराम म्हणतात, की लवण मेळविता जळे, काय उरले रे निराळे. अग्नी कर्पुराची मेळी, काय उरली रे काजळी. तैसा समरस झालो, तुझं माझी हरप. म्हणजे ही स्थिती आहे. स्वतः संत तुकाराम महाराज त्याचं हे वर्णन करतात, की अशा प्रकारे ज्याप्रमाणे लवण म्हणजे मीठ हे एकदा जलामध्ये गेल्यानंतर त्याचं स्वतःच एक वेगळंपण असं राहत नाही. जेव्हा अग्नी कर्पुराची गोळी ज्यावेळेस जाळतो, त्यावेळेस खरं जर कापूर असेल, तर कुठलीच काजळी राहत नाही. म्हणजे तो एकरूप झालेला असतो, समरस झालेला असतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, की मी पांडुरंगाशी एकरूप झालेलो. तर ही एकरूपता जी आहे, ही परमात्म्याशी एकरूपता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व प्रकारचं जन्म आणि मृत्यू याच्याबद्दल ते काहीही ते त्याला भीती राहत नाही, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. तेव्हा हा स्वर्ग देणारा जो वर जो ह्यांनी दिला, अग्नीच्या संदर्भात जे ज्ञान दिलं आणि त्याच्यानंतर आता ते म्हणतात, की आता तू तिसरा वर माग, असं ते यमराज सांगतात. तेव्हा आता या तिसरा वर मागताना नचिकेता हा तिसरा वर मागत आहे, की "एयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये स्थित्येके नायमस्थिती चैके एतद् विद्या अनुशिष्टं स्त्वं यावहं वराणामेष वरस्तृतीय." अन्वय असा आहे, की "प्रेते मनुष्ये इयं विचिकित्सा अयम अस्ति इति इति च एकः औः न अस्ति इति त्वया अनुशिष्टः अहम एतत् विद्याम एषः वराणाम तृतीयः वरा." अर्थ त्याचा शब्दशः असा आहे, की मृत्यू झालेल्या मनुष्याविषयी जो काही संशय व्यक्त केले जातात, की कोणी असं म्हणतात, की मृत्यूनंतर तो आत्मा राहतो आणि कोणी असे म्हणतात, की तो मृत्यूनंतर आत्मा राहत नाही. तेव्हा आपल्याद्वारे मला उपदेश झालेला याचा यथार्थ निर्णय काय आहे? योग्य निर्णय काय आहे? कारण तुम्ही ह्या बाबतीत अनुभवी आहात. तुम्ही जी जीवाचा जीवाला घेऊन तुम्ही त्याच्या पूर्वकर्माच्या अनुसार पुढे त्याला जे काही त्याचे कर्मभोग आहेत ते त्याला देता. म्हणजे तुम्ही हे जाणता, की मृत्यूनंतर तो जीवात्मा असतो, कसा असतो आणि तो नसतो म्हणणाऱ्या लोकांचं म्हणणं सुद्धा हे बरोबर आहे का चूक आहे, हे तुम्ही पूर्णपणे जाणता. तेव्हा त्याचं रहस्य आम्हाला सांगा. तेव्हा ह्या लोकांमध्ये कल्याण होण्यासाठी पित्याच्या संतोषासाठी आधी वर मागितला
आणि मग परलोकाच्या स्वर्गप्राप्तीसाठी साधारण रूप अग्निविद्येचं वर त्यांनी प्राप्त केला. आता आत्म्याचे यथार्थ स्वरूप आणि त्याच्या प्राप्तीचा उपाय जाणण्यासाठी यमराजासमोर उभा राहून नचिकेता म्हणतो, की 2 प्रकारचे लोकांचे मत आहेत. एक असे, की काही लोक म्हणतात, की मृत्यू पश्चात आत्म्याचे अस्तित्व राहते आणि अन्य काही लोक असे म्हणतात, की मृत्यूच्या पश्चात आत्म्याचे अस्तित्व राहत नाही. तेव्हा या दोन्ही विचारावर तुमचा प्रत्यक्ष काय अनुभव आहे, तो कृपा करून तुम्ही मला सांगा. त्यासंबंधी म्हणजे आत्म्याच्या संबंधी अनुभवसिद्ध असे ज्ञान सांगावे. तेव्हा मी या रहस्यमय आत्म्यासंबंधी ज्ञानास ग्रहण करण्यास सक्षम होईल, एवढेच. तेव्हा या 3 वरापैकी आता मला अपेक्षा व अभिष्ट असणारा हा जो तिसरा वर आहे, तो मला प्रदान करा, असं हे म्हणतो. तेव्हा त्याबद्दल मनुष्य आता मृत्यूच्या नंतर काय होतं त्याचं, हे प्रत्येक माणसाला हे एक प्रकारची त्याच्याबद्दलची चिकित्सा आजही आहे. एक पुष्कळ लोक म्हणतात, "मग मृत्यू झाल्यानंतर काय राहतं हो? देह तर सगळा अग्नीला आपण विसर्जित करतो आणि मग नंतर दिसत तर काहीच नाही, अनुभवाला काही येतच नाही." फक्त लोक सांगतात आणि सांगणं आणि ऐकण्यातला विषय आहे फक्त. कारण आता सगळं जे युग आहे, हे सगळं हे विज्ञानाचं युग आहे, कॉम्प्युटर, इंटरनेट असं युग आहे. आकाशामध्ये सगळे सॅटेलाईट फिरत आहेत. अशा या स्थितीमध्ये हा जीवात्मा हा आकाशात, ह्या अंतरिक्षात फिरतो, हे कसं काय आपण समजायचं? असे आजही ह्या लोकांबद्दल प्रश्न आहे. तेव्हा असा विषय जो आहे तो शास्त्रासमोर, सायन्स समोर हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचा शोध जो आहे तो शास्त्रज्ञ सुद्धा घेत आहेत. पण त्यांना त्याचं काही उत्तर मिळत नाही आणि नेमका हाच प्रश्न हा नचिकेताने विचारलाय. ह्याच्याबद्दल जुन्या काळात सुद्धा हे म्हणजे चार्वाक नावाचा जो एक त्याला दर्शनकारही म्हटलेलं आहे, तो सुद्धा या आजच्या काळातल्या लोकांसारखाच होता, की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनः कुतः असं चार्वाक म्हणतात. यावत जीवेत सुखे जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत. तुमचं जे काही जीवन तुम्हाला मिळालेलं आहे, ते तुम्ही खाऊन पिऊन मजा करा ना. कारण काय, की पुन्हा मृत्यू झाल्यानंतर कोण पाहिलंय काय होणार आहे? तेव्हा ऋण करा आणि घृत प्या. म्हणजे तुम्ही लोन काढा भरपूर आणि काय पाहिजे ते मोठ्या घरं घ्या. तुमचं जे काही तुम्हाला आवश्यक आहे, ई भरा. त्याचे नाही भरले तरी इन्शुरन्स असतं आणि त्यामुळे तुम्ही ऋण घ्या आणि घृत म्हणजे तूप प्या, म्हणजे अनेक प्रकारचे भोग घ्या. असा आदर्श चार्वाकाने सुद्धा त्या काळामध्ये समाजासमोर मांडला होता. आणि काही जण तर म्हणत होते, की "कृतो स्म्र कृतं स्मर." म्हणजे ईशोपनिषदामध्ये तो असं सांगितलंय, की असं नाहीये, की तो परमेश्वरापाशी त्याला शेवटी जावंच लागेल आणि या देहानंतर सुद्धा त्याच्या कर्माच्या अनुसार त्याला काही ना काहीतरी त्याचे भोग प्राप्त करावेच लागतील. तेव्हा नचिकेतांनी हे निश्चित ज्ञान मिळवण्यासाठी त्या भगवान यमधर्माला हा तिसऱ्या वराने प्रश्न विचारला. आता काय आहे, की गेली हजारो वर्ष मृत्यू म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर जे आहे, हे मानवाला खऱ्या अर्थाने मिळालंच नाही. शास्त्रज्ञांनी वर उत्तरे दिली, शोधली, तरीही मूळ प्रश्न उत्तरासाठी आजही कायम आहे. मेला की सर्व संपतं, काही उरत नाही. पण बरेच काही उरते असे मतांतर आजही आढळते. सुमारे 7,000 वर्षापूर्वी यमापर्यंत पोहोचून त्याच्याकडून हे 3 वर संपादन करून हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे कोणीही न केलेली हे अचाट साहस आहे. कारण ते यमधर्मापर्यंत जाणंच मुळातून कठीण आहे आणि पुन्हा त्याला हे त्यांनी केलेल्या प्रत्येक अनुभवाबद्दल त्याला प्रश्न विचारणं हे अत्यंत हे साहसाचं काम होतं आणि म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. तेव्हा नचिकेताचे हे महत्त्वपूर्ण प्रश्न ऐकल्यावर पुढे काय होतं हे बघूया आपण, की पुढे 21व्या श्लोकामध्ये यमराज मनातल्या मनात त्याची प्रशंसा करतात. कारण त्याला आश्चर्य वाटतं, की इतका हा लहान वयातला हा इतक्या प्रकारची जिज्ञासा व्यक्त करतो. तेव्हा त्यांनी मनातल्या मनात त्याची प्रशंसा केली आणि त्याने असा विचार केला, की हा ऋषिकुमार हा बालक असल्यामुळे तरी तो श्रेष्ठ जिज्ञासू आहे आणि तो अत्यंत प्रतिभाशाली आहे. कशाप्रकारे हा बालक अत्यंत रहस्यमय विषयाबद्दल तो जाणू इच्छितो. पण हे तर आत्मतत्वास उपयुक्त असणाऱ्या अधिकाऱ्यासच असे ज्ञान द्यावे. कारण हा तर लहान मुलगा आहे. ज्याला आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार आहे, त्यालाच फक्त असं ज्ञान दिलं पाहिजे, असं यमराजाला मनातल्या मनात वाटतं आणि मनातल्या मनात तो त्याची प्रशंसाही करतो. आणि हा अधिकारी आहे का नाहीये, ह्याच्याबद्दल त्याला प्रश्न निर्माण होतो आणि अनाधिकारी जो असतो, त्याच्या प्रती आत्मतत्वाचा उपदेश करणं, हे मात्र खरोखर हानिकारक आहे, असंही त्याला वाटतं. तेव्हा
हा बालक असे आत्मज्ञान प्राप्त करण्यास योग्य आहे का, याची प्रथम पात्र परीक्षा घेणे आवश्यक आहे. म्हणजे हा त्याला योग्य आहे का नाही याची पहिल्यांदा परीक्षा घेऊ आणि मग ह्याला ह्याच्याबद्दल सांगायचं की नाही, ह्याच्याबद्दल आपण नंतर ठरवूया, असा विचार करून यमराजाने या तत्वासंबंधी पहिल्यांदा ते किती कठीण आहे आणि त्या कठीणतेचं वर्णन करून नचिकेत्यास हे आत्मज्ञान देण्याविषयी हे टाळण्याची इच्छा करीत तो म्हणाला. काय म्हणाला आता पुढे पुढे बघा, की देवैर त्रापी विचिकित्सम पुरा नाही सुविज्ञेयम अणुरेष धर्म अन्यम वरम नचिकेतो वृणीष्व मा मो परोत्सिरती मा सृजयनती नचिकेतः अत्र पुरा दैवे देवैः अप- अपि विचिकित्सम ही एषः धर्म अणुः न सुविज्ञेयम अन्यम वरम वृष्णीय मा उपरोत्सीही एनम मा अतिसृज. आता त्याला म्हणजे टाळण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्याने, की ह्याचा अधिकार ह्याला आहे का नाही हे पाहतोय तो. तेव्हा तो यमराज म्हणतो, याचा शब्दशः अर्थ असा आहे, की हे नचिकेता, या विषयाविषयी पूर्वी देखील देवांनीही ह्याच्याबद्दल संदेह व्यक्त केला होता. कारण त्यांनाही या संबंधी ज्ञान नव्हते. कारण हे ज्ञान हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्यांना सुद्धा हे सहजासहजी समजू शकणारे नव्हते. देवांना म्हणजे स्वर्गातले देव आहेत, म्हणजे जे मनुष्यापेक्षा श्रेष्ठ समजले जातात, तर त्यांना सुद्धा मृत्यू काय आणि जन्म काय ह्याच्याबद्दल साशंकता होती आणि त्यांनाही त्याचं ज्ञान नव्हतं आणि त्यांनाही ते ज्ञान प्राप्त करणं अत्यंत कठीण झालं. त्या कारणाने तू अशा प्रकारचं ज्ञान मागू नकोस, तर तू काय कर, तू मला ह्याच्याऐवजी दुसरा वर मागून घे. माझ्यावर हे आत्मज्ञान सांगण्यासाठी तू माझ्यावर दबाव टाकू नकोस. तसंच हे जे आत्मज्ञान आहे ते प्रदान करण्याच्या विषयीचा जो काही तिसरा वर आहे, तो तिसरा वर तू हा न मागता हा परत घे आणि त्याच्याऐवजी दुसरा मला वर माग, असं त्याला यमराज सांगतात. तेव्हा नचिकेता त्याला म्हणतात, की हे आत्मतत्व जे अत्यंत सूक्ष्म विषय आहे, याचे आकलन सुलभ नाही बरं का. पूर्वी देवतांना सुद्धा त्याविषयी संदेह होता. त्यामध्ये देखील विचार विनिमय झाला होता. परंतु ते पण या विषयाचे आकलन करू शकले नाही. तेव्हा तू दुसरा कोणता तरी वर माग. मी तुला 3 वर देण्याचे वचन केलंय. त्यासाठी मी तुझा ऋणी पण आहे. पण तू ह्या वरासाठी ह्या विषयास धरून केवळ आत्मज्ञानच प्राप्त व्हावे असा आग्रह, ज्याप्रमाणे सावकार कर्जदारावर दबाव टाकतो ना, त्याप्रमाणे तू माझ्यावर दबाव आणू नकोस. तेव्हा आता ह्या विषयाक वरास मला तू ते परत कर आणि यासाठी तुझा आग्रह तू सोड व हे ज्ञान देण्याच्या बंधनापासून तू मला मुक्त कर, असं यमराज म्हणतात. तेव्हा इथे जे काही म्हणजे आश्चर्य वाटतं, की यमराजाला सुद्धा त्या ठिकाणी ह्याला हे ज्ञान देण्याबद्दलचा हा प्रश्न पडला आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय, की देवांना सुद्धा शंका होती आणि मृत्यूधर्म त्यांना अणुभर सुद्धा ते कळाला नव्हता. तर हे मृत्यूधर्म नेमका काय आहे? त्याचं ज्ञान काय आहे? हे सुद्धा समजण्याची ही त्यांची त्या ठिकाणी लायकी नव्हती आणि त्यांनी यमराजाला आणि अन्य बृहस्पती वगैरे त्यांचे जे गुरु होते, त्यांनाही त्यांनी हा प्रश्न विचारला असावा आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्नही केला असावा. पण त्यांना ह्याच्या यत्किंचितही याचं ज्ञान झालं नाही. ते देव असून सुद्धा त्याचं ज्ञान झालं नाही. तर ह्या मुलाला याचं ज्ञान कसं होईल? तेव्हा आपल्या जीवनाचा अभ्यास केला तर आपल्याला सुस्पष्टपणे असं प्रत्येकाला समजेल, की नेमकं जीवन म्हणजे काय आहे? हे कळलं नाही तर मानवाने जीवनाच्या सर्वांगाचा सखोल अभ्यास हा केला पाहिजे. त्याच्यामुळे पोषण चांगलं झालं पाहिजे. याचाही अभ्यास झाला पाहिजे. अनेक ग्रंथ या विचाराने भरले आहेत. पण लय आणि मृत्यू कोणालाही कळाला नाही आणि केव्हा-केव्हा फार थोडी जाणीव काही जणांना झाली. तसं काही वर्णन आहे, की देशभक्त जे नची केळकर होते, त्यांना मृत्यूपूर्वी काही तासात 4 ओळीची छोटी कविता त्यांनी लिहिली होती आणि त्यात त्यांनी असं लिहिलं, की "दिसो मृत्यू लागे परी ही भिववू ना मज शके." म्हणजे त्यांना नची केळकरांना असं लक्षात आलं, की माझा मृत्यू आता जवळ आलेला आहे. पण मला त्याची भीती वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसुद्धा जमलेल्या लोकांस एकदा म्हणाले, की "आम्हाला जगदंबेस विनवणे आहे, की एकांत द्या." आता या एकांतात त्यांनी मृत्यूची आदिमाता जगदंबेची प्रार्थना करून केली होती आणि शेवटची विनवणी झाली, की "हा
मृत्यू मला सहज आला पाहिजे, म्हणजे त्यांनाही आपला मृत्यू आता येतोय, असं हे त्यांच्याही लक्षात आलं. तसंच स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्या दिवशी सकाळपासून निरोप घेत सर्वांना भेटलं आणि प्रवचन करत राहिले. सर्वांबरोबर एक पंगतही जेवले आणि ते म्हणाले आता, की आता शरीर थकले. रात्री सर्वांबरोबर थोडी बसून प्रार्थना केली व रात्रीच त्यांनी देह विसर्जन केलं. म्हणजे हे जे श्रेष्ठ लोक होते, यांना मृत्यूची चाहूल झाली होती, पण मृत्यूचं भय नव्हतं. थोरले माधवराव पेशवे हो ना. त्यांचा अखंड गजानन जप चालत असे. अशक्तता वाढत होती. थेऊर मुक्कामी गणपतीजवळ पलंग ठेवला होता. मूर्ती हृदयात साठवत होते आणि मूर्ती पुढे हे आपल्या मनाच्या पातळीवर प्रदक्षिणा घालून ते म्हणाले, की मला आता न्या आणि तुम्ही मला ह्या गजाननाच्या भोवताली प्रदक्षिणा घाला. मागील बाजूस ओहरीच्या एका छोट्या दालनात त्यांना ठेवण्यात आले. अधिकारी वर्ग, नातेवाईक भेटत त्यांनी आपले हात जोडून ठेवले व सर्वांचा निरोप घेत त्यांनी डोळे मिटले. त्यांचा प्राणपक्षी हे आकाशात झेपावला, पण अत्यंत शांतपणे. तेव्हा मृत्यूची वेळ थोडीफार कळते, अचूक नाही. 125 वर्ष जगू इच्छिणाऱ्या महात्मा गांधींना सुद्धा, की त्यांना असं वाटलं, की आपलं आयुष्य हे 125 वर्ष आपलं पूर्ण मिळालं पाहिजे. त्या गांधींना सुद्धा गोळीला बळी बळी पडावं लागलं आणि हे राम म्हणाव्यास सुद्धा त्यांना खरोखरच वेळ मिळाला की नाही अशी शंका आहे. इंदिरा गांधी यांना तर अपाय होईल अशी कल्पना असून सुद्धा त्यांनाही गोळ्यांना बळी पडावं लागलं. मृत्यूची कल्पनाच नाही. सारे नेहमीचेच चालले असताना सुद्धा गोळ्यांना बळी पडावं लागलं. अशी ही मृत्यूची चाहूल काही लोकांना लागते आणि काही लोकांना लागत नाही. जीवनाची कल्पना करवते, पण मृत्यूची कल्पना मात्र करवत नाही. कोणाचा कुठे आणि कसा, ह्या प्रश्नाची उत्तरे आजवर कोणालाही अचूकपणे देता आले नाही. 1962च्या पुण्यामध्ये पुरामध्ये एक पाळणा वाहत होता. मूल जिवंत होतं. आई-बापाचा पत्ता नाही. लकडी पुलावर पाळणा हा अलगदपणे वर उचलला गेला आणि त्यानंतर त्याचं जीवन मात्र हे पूर्णपणे सुरक्षित राहिलं. असे अनेक प्रसंग आपल्याला सामान्याच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. तेव्हा आता असं हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे, की नचिकेताला हे आत्मतत्वाचं ज्ञान हे किती कठीण आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा नचिकेता या आत्मतत्वाच्या कठीणतेचे हे सर्व लक्षण ऐकले त्याने, पण तो थोडा देखील घाबरला नाही. तसंच त्याच्या त्या जिज्ञासी पूर्तते संबंधी जो काही उत्साह होता, तो थोडा देखील कमी झाला नाही अथवा तो संपणं शक्य नव्हतं. तेव्हा तर त्याने तोच वर पुन्हा एकदा ज्यामध्ये आत्मज्ञानाचे रहस्य सांगण्यास सांगितले होते, तोच प्रदान करण्यासाठी अत्यंत दृढपणे ही भूमिका घेतली आणि नचिकेता असं म्हणतोय, की "देवैरत्रपि विचिकित्सं किलित्वं च मृत्यो यन्न सुविज्ञेय मात्थं वक्ता स्यास्य त्वाद्रगण्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्य एतस्य कश्चित् मृत्यो त्वमयत् अत्थ अन्न किल दैविः विचिकित्सतं च न सुविज्ञेय च त्वाद्रक अस्य वक्ता अन्येह न लभ्यः अतः एतस्य तुल्यः अन्यः कश्चित वरः न." म्हणजे यमराजाला तो असं म्हणतो, की "हे यमराज, आपण जे काही मला आता सांगितलं ना, त्या ह्या विषयावर देवतांनी पण विचार केला होता, परंतु त्या निर्णय त्या करू शकल्या नाही. त्यांना ते ज्ञान आकलन होऊ शकलं नाही. असं हे इतकं श्रेष्ठ ज्ञान आहे हे माझ्या लक्षात आलं आणि ते ज्ञान घेण्यास मी सक्षम, ते ते देवदेवता सक्षम नव्हते. तेव्हा याशिवाय आपल्यासारख्या यमराजासारखा ह्या विषयावर आत्मज्ञानावर विवेचन करणारा अन्य कोण मिळू शकेल? कोणीही मिळू शकणार नाही. यासाठी माझ्या मताने तर या ह्याच्या समान अन्य कोणताही वर असू शकत नाही. म्हणजे तो आणखीन त्याची जी संकल्पना जी दृढ झाली, की कठीण आहे म्हणून समजण्यास योग्य आहे. ते देवदेवतांना कळालं नाही म्हणून मला कळालं पाहिजे. म्हणजे ते कठीण आहे म्हणून मी समजून घेणार नाही अशी भूमिका नाहीये. तर ते कठीण आहे, दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे आणि म्हणून ते मला कळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितली आणि त्यात तुमच्यासारखा जो वक्ता मिळाला, जो इतका अनुभव संपन्न आहे, ज्याने प्रत्यक्ष ह्या गोष्टी अनुभवात पाहिलेल्या आहेत. तर तसा वक्ता मिळवल्यानंतर मी दुसरा वर मागणं किती अयोग्य राहील. तेव्हा मला ह्याच ह्याच हेच वरदान द्या मला आणि या आत्मज्ञानाचंच मला रहस्य सांगा. तेव्हा हे मृत्यू हो म्हणजे यमराजा पूर्व काळात देवतांना देखील या विषयावर विचार-विनिमय केला होता. त्यावेळेस पण त्यांचे ज्ञान त्यांना प्राप्त होऊ शकले नाही. पण आपण असे म्हणत आहात, की हा विषय समजण्यास
सुलभ नाही, कठीण आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. तेव्हा तर हे सिद्धच झालं ना, की आत्मज्ञानाचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जी गोष्ट सूक्ष्म असते, कठीण असते आणि इतरांना समजत नाही, ती जी ते जे काही ज्ञान असतं, ते ज्ञान खऱ्या अर्थाने महत्त्वाचं ज्ञान असतं आणि असं हे आत्मज्ञान जे आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा या महत्त्वपूर्ण विषयाला समजावून सांगणारा आपल्यासारखा अनुभवी वक्ता मला हुडकूनही सापडणार नाही आणि तुम्ही तर म्हणत आहात, की याच्या ऐवजी दुसरा वर मागावा. पण मग मी तर असे समजतो, की हे आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या अतिरिक्त दुसरा वर ह्याच्या तुलनेत कोणता असू शकतो? कोणताही असू शकत नाही. तेव्हा कृपा करून मला या आत्मज्ञानाचाच उपदेश देऊन तिसरा वर पूर्ण करावा. अशा प्रकारे हे त्याचं विवेचन ऐकून हे यमराजाला आश्चर्य वाटतं, की केवढा हा दृढ निश्चय आहे. या विषयाच्या कठीणतेबद्दल नचिकेता घाबरला नाहीच. तो आपल्या निश्चयावर उलट तो आपल्या निश्चयावर अत्यंत दृढ राहिला. तेव्हा या एका परीक्षेत तो पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. आता एकानंतर एक ते परीक्षा घेत आहेत. यमराज जे आहेत ती याचा अधिकार आहे की नाही? खरोखर हा आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता योग्य आहे का नाही? हे पाहण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तेव्हा आता यमराजाने दुसरी परीक्षा घ्यायला सुरू. पहिली परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. आता दुसऱ्या परीक्षेच्या रूपात त्याच्यासमोर विभिन्न प्रकारचे प्रलोभने ठेवून त्याचं चित्त विचलित होऊ शकतं का? हे त्याने पाहायला सुरुवात केली आणि त्याच्यावर यमराज म्हणतात, की "शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीष्व बहून् पशून् हस्ती हिरण्मय श्वान् भूमेर मम हृदयान् वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावदिच्छति." शतायुषः पुत्रपौत्रान् बहून् पशून् हस्तिहिरण्यम् अश्वान् वृणीष्व भूमेः महतः अयनं वृष्णीष्व स्वयं च यावत् शरदः इच्छसी जीव. आता याच्यावर तिसरं त्यांनी प्रलोभन काय सांगितलंय, की मी तुला 100 वर्षाचं आयुष्य देतो. त्यानंतर पुत्र, नातू या सर्वांना तू पाहशील आणि हे तुला विपुल प्रमाणात मिळतील. तसेच पशुधनामध्ये गायी वगैरे इत्यादी पशु तुला प्राप्त होतील. त्याचप्रमाणे हत्ती, सुवर्ण, घोडे इत्यादी सुद्धा तू मला मागून घे, मी तुला देईन. त्याच्याबरोबरच मी विशाल भूप्रदेशाचं साम्राज्यही तुला देतो. तसेच तू स्वतःही जितके वर्षपर्यंत जीवन जगण्याची इच्छा करशील, तेवढे आयुष्यही मी तुला देतो. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. तेव्हा ते सांगताना त्याला म्हणतात, की "नचिकेता, तुम्ही खरोखरच फार भोळे आहात. कारण तुम्ही आत्मज्ञान काय मागतायत? या आत्मज्ञानाने काय प्राप्त होणार आहे? तुम्ही असा स्वीकार करा, की या सर्व सुखाचा व विशाल सामुग्रीचा म्हणजे या 100 वर्षपर्यंत आयुष्य, पुत्र, नातू सहित विशाल परिवारांची इच्छा मागा, गायी मागा, पशुधन मागा, हत्ती, सुवर्ण, घोडे आणि विपुल भूमंडळाचे महान साम्राज्य मागा. तेव्हा या सर्वांस प्राप्त करून त्याचे भोग प्राप्त करण्यासाठी उत्तम स्वास्थ्य व दिव्य क्षमतेने युक्त जेवढे पण वर्ष तुम्हाला जगण्याची इच्छा असेल, तेवढे वर्ष तुम्ही मागा." तर अशा प्रकारचं त्यांनी हे प्रलोभन त्याला दिलं, की ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, की प्रत्येक मनुष्य अहो पृथ्वीवरचा कोणताही मनुष्य घ्या आणि त्या मनुष्याचा विचार केला, तर त्याच्या जीवनामध्ये त्याची झेप कुठपर्यंत असते, की मला खूप प्रकारचं धन मिळावं, खूप माझ्या प्रकारचं मला माझी मालमत्ता वाढली पाहिजे. माझे मुलं-बाळं जे आहेत ते विपुल प्रमाणात झाले पाहिजेत आणि त्यांना सुद्धा विपुल प्रमाणात धनधान्य मिळालं पाहिजे. एवढंच काय ह्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाकांक्षी लोक जे राजकारणातले किंवा सत्ता मिळवणारे असतात, ते म्हणतात, की "बुवा मला तुम्ही ह्या संबंध पूर्ण या पृथ्वीचं मला राज्य मिळो, मी सम्राट हो आणि मला संबंध हा भूभाग जो आहे तो मला मिळो." अशा प्रकारच्या ह्याच्या पलीकडे त्यांचा विचार जाऊ शकत नाही. तर ते गृहीत धरून आणि हाही पृथ्वीवरून म्हणजे या भूलोकातूनच आलेला आहे. तेव्हा ह्याला हे प्रलोभन द्यावं, असं म्हणून पुढे यमराज म्हणतात, की "एतत्तुल्यं यदि मन्यसे वरं वृणीष्व व वृणीष्व वित्तं चिरजीविकां च महाभूमौ नचिकेतस्त्वमेधि कामानां त्वां कामभाजं करोमि." नचिकेतः वित्तं चिरजीविकां यदि त्वम् एतत्तुल्यं वरं मन्यसे वृणीष्व च महाभूमौ एधि त्वां कामानां कामभाजं करोमि. असं आणखीन एक पुढे त्याला सांगतं, की नचिकेता धन, संपत्ती आणि अनंत कालपर्यंत ज्या साधनांना जर तुम्ही या आत्मज्ञानाविषयक वरदानाच्या समान जर समजत असाल आणि आत्मज्ञान एक ज्ञान आहे.
पण तुम्ही जर एवढं सगळं मी तुला देत असेल आणि त्याच्यात त्याची जर तुम्ही तुलना करून हे योग्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते तुम्ही मागून घ्या आणि आत्मज्ञान मागण्याचा हट्ट सोडा आणि तुम्ही या पृथ्वीलोकामध्ये श्रेष्ठ, बलाढ्य, सम्राट बनून जावं. तुम्हाला संपूर्ण भोगास अतिउत्तम भोग प्राप्त करून घेण्याची क्षमता प्रदान करून मी तुम्हाला श्रेष्ठत्व प्रदान करतोय. तेव्हा नचिकेता, तुम्हाला हे विपुल धनसंपत्ती, दीर्घ जीवनास उपयुक्त असलेली सर्व सामुग्री अथवा आणि देखील जितके काही भोग असतील ते मनुष्य भोगू शकतो असे सर्व प्रकारचे भोग मी तुला द्यायला तयार आहे. त्या सर्वांना एकत्र करून या आत्मतत्व विषयक वराच्या समान जर तू समजत असशील, तर तू या सर्वांना मागून घे आणि तू या विशाल भूमीचा सम्राट बनून राहा. मी तुझ्या सर्व भोगास इच्छेनुसार भोगणारा बनवून देईन. अशा प्रकारे येथे यमराजाने आपल्या वाक्चातुर्याने आत्मतत्वाचे महत्व सांगून नचिकेत्यास विशाल भोगांचे प्रलोभन प्रदान केले. तेव्हा म्हणजे हे सारखं ते सांगत असताना ते त्या दोघांची तुलना करून सांगते, या आत्मज्ञानाने तुला काय प्राप्त होणार आहे? अशा प्रकारचे भोग तू घे, असं प्रलोभन त्याला दाखवतात आणि पुढे ते म्हणतात, की इतके झाल्यावरही नचिकेता आपल्या निश्चयावर अटल राहिलेलं पाहून तेव्हा यमराज स्वर्गाच्या दैवी भोगाचं प्रलोभन देण्यासंबंधी यमराज पुढे म्हणतात, की "ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान् कामान् छंदतः पार्थयश्च इमा रामाः सारथाः सतुर्याः न दृदश्या ला लंबतीया मनुष्यैः अभिर्मप्रताभिः परिचारयस्व नचिकेतो मरणम मानुप्राक्षी." अन्वय असा आहे, की "ये ये कामाः मर्त्यलोके दुर्लभः सर्वान् कामान् छंदतः पार्थयस्व सारथाः चतुर्थः इमाः रामाः मनुष्यै ईदृशाः नचिकेताः मरणं मा अनुपक्षी." आता पुढची म्हणजे आता एवढं सर्व पृथ्वीवरचं साम्राज्य देतो म्हटल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावरची त्याच्या रेषाही बदलली नाही आणि त्याच्या निश्चयात कुठेही फरक दिसला नाही. तेव्हा आता आणखीन त्याला काहीतरी प्रलोभन द्यावं या इच्छेने या श्लोकात ते म्हणतात, की जे जे भोग हे मनुष्य लोकात दुर्लभ आहेत, म्हणजे तिथे प्राप्त करू शकत नाही. त्या संपूर्ण भोगांच्या इच्छेनुसार तू आता मला मागून घे. तुला मी रथ देईन, नाना प्रकारचे वाजंत्री सहित त्या स्वर्गाच्या अप्सरास आपल्याबरोबर घेऊन जा. मनुष्यास अशा स्त्रिया तर अलभ्य आहेत. अशा द्वारा दिल्या गेलेल्या स्त्रियापासून तुम्ही तुमची सेवा करून घ्या. तेव्हा हे नचिकेता, मृत्यूपश्चात आत्म्याची स्थितीबद्दल काय होते ही गोष्ट तुम्ही मात्र मला विचारू नका. नचिकेता, जो जो भोग हा मृत्यूलोकात दुर्लभ आहे, त्या सर्व भोगांना मी तुमच्या इच्छेनुसार मागून घ्यावे. हे रथ आहेत, हे आणि विविध प्रकारचे वाद्य सहित ज्या स्वर्गाच्या सुंदर स्त्रिया आहेत, अशा स्त्रिया भूलोकात कधीच मिळणार नाहीत. मोठे मोठे ऋषीमुनी देखील यांच्यासाठी अपेक्षा करीत असतात. मी या सर्वांना तुम्हा सहजच देऊ शकतो. तेव्हा तुम्ही या सर्वांना घेऊन जावे आणि त्यांना आपल्या सेवेत ठेवावे. परंतु हे नचिकेता, हे आत्मतत्व विषयक प्रश्न मला विचारू नकोस. अशा प्रकारे हे या म्हणजे पुढे शेवटचं ज्याला म्हणता येईल, की हे सर्व प्रकारचं स्वर्गातलं सुख जे आहे, हे तुला मी देईन आणि ते तू घे. परंतु काही जरी झालं, तरी तू मला हे आत्मतत्वाबद्दल विचारू नकोस. तेव्हा यमराज ह्या शिष्यावर स्वाभाविकपणे हे अत्यंत दया करणारे, खऱ्या अर्थाने महान अनुभवी असे आचार्य आहेत. त्यांनी अधिकारी परीक्षेबरोबरच अशा प्रकारचं भय दाखवलं. त्यानंतर एकानंतर एक उत्तम प्रकारच्या भोगांचे प्रलोभन दाखवले. ज्याप्रमाणे खांबास हलवून हलवून दृढ केले जाते, त्याप्रमाणे नचिकेताच्या वैराग्य संपन्न निश्चयास त्यांनी अजून अजून दृढ झालेले पाहिले आणि अजून दृढ केले. प्रथम कठीणतेचे भय दाखविले, त्यानंतर इहलोकाचे एकापेक्षा एक दिव्य भोगांचे चित्र त्याच्यासमोर ठेवले आणि सरते शेवटी स्वर्गलोकासंबंधी पण त्याने वैराग्य दाखविले. संबंधी सर्व हे दाखवत असताना सुद्धा नचिकेत्याने वैराग्य दाखविले आणि त्याचीच परीक्षा घेण्यासाठी हे स्वर्गीय दिव्य भोगांचे चित्र त्यांनी उभे केले. त्यावर ते म्हणाले, की या भोगास तुम्ही आपल्या त्या आत्मतत्वास बरोबर तुम्ही तुलना करा आणि तुम्हाला जर ते भोग उत्तम वाटत असतील, तर ते भोग तुम्ही मला मागून घ्या. पण तुम्ही आत्मतत्वाबद्दल मला विचारू नका. हे सर्व सांगितल्यावर सुद्धा नचिकेता हा अत्यंत दृढनिश्चयी व सत्याची बाजूस घेणारा अधिकारी होता.
तो जाणत होता की इहलोकी आणि परलोकी त्याच्यात ह्या दिव्यात अतिदिव्य असे हे भोग आणि सुख जे आहेत त्याची तुलना आत्मज्ञानाच्या शाश्वत आनंदाशी कधीही करता येणार नाही. हे सुख उपभोग आत्मज्ञानाच्या आनंदाच्या मानाने अत्यंत क्षुद्र आहेत, तेव्हा त्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्या कारणानेच नचिकेताने आपल्या दृढनिश्चयाचे युक्तिपूर्वक समर्थन करीत संपूर्ण वैराग्ययुक्त वचनाने तो यमराजास काय म्हणाला. आता ह्या सर्व यमराजाने सांगितलेल्या इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीवर आता नचिकेताचं काय म्हणणं हे ऐकण्यासारखं आहे. क्षोभो वा मर्तस्य यदंतकैत सर्वेंद्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वं जीवितम अल्पमेव तवैव वहास्तव नृत्यगीते. अन्वय असा आहे की अंतक शोभावा मर्तस्य सर्वेंद्रियाणां यत् तेज एतत् जरयन्ति अपि सर्वं जीवितम अल्पम एव तव वहाः नृत्यगीते तव एव. आता त्याचं फार सुंदर असं विवेचन आहे. हे नचिकेत्याने आता यमराजाला म्हटलेलं आहे की हे यमराज, ज्या भोगांचे आपण वर्णन केले ते तर सर्व क्षणभंगूर भोग आहेत आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख व मनुष्याच्या अंतःकरणासहित संपूर्ण इंद्रियाचं जे काही तेज असतं त्या सर्व तेजाला ते क्षीण करणार आहे. त्याशिवाय संपूर्ण आयुष्य जरी ते कितीही मोठे असले तरी त्याला ते आत्मतत्वाच्या ज्ञानाच्या समोर अल्पच आहे. हे आपले रथ इत्यादी वाहन आणि हे अप्सराचे नृत्यगायन इत्यादी हे सर्व हे आपल्या जवळच राहू द्या. ते मला नकोय, ते मला देऊ नका. हे सर्वांचा अंत करणारे यमराजा, आपण ज्या भोग्य वस्तूंच्या महिमांचे पूल बांधत आहात ते सर्वच क्षणभंगूर आहेत. ते उद्यापर्यंत देखील राहतील किंवा नाही याबद्दल मला शंका आहे. या सुख उपभोगाच्या संयोगाने प्राप्त होणारे सुख जे आहेत ते वास्तविक पाहता ते सुखच नाहीत, ते खऱ्या अर्थाने दुःखच आहेत. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 22वा श्लोक. ह्या भोग्य वस्तू तर कोणतेही लाभ देतच नाहीत, उलट ह्यांच्या संयोगाने मनुष्याच्या इंद्रियाचे तेज आणि धर्माचे तर हरणच होते. आपण जे दीर्घ आयुष्य देऊ इच्छिता ते अनंत कालाच्या तुलनेत तर अत्यंत अल्प आहे. जर ब्रह्मदेवाचे व इतर देवदेवतांचे आयुष्य देखील जर अल्पकाळाचे असेल तर म्हणून एक दिवस तरी त्यांनाही पण मृत्यू प्राप्तच होतो ना, तर इतरांची गोष्ट काय सांगाल. तेव्हा मी हे सर्व भोग व सुखाची इच्छा अजिबात करत नाही. हे आपले रथ, हत्ती, घोडे, ह्या सर्व सुंदर स्त्रिया आणि ह्या स्त्रियांचे नृत्य व गायन हे सर्व जे आहे हे आपल्यालाच लाभो, आपल्या जवळच आपण हे ठेवावे असं नचिकेता त्या ठिकाणी म्हणतो. आणि त्या ठिकाणी त्याची जी काही म्हणजे क्षणभंगुरता आहे, म्हणजे ती न टिकणारी गोष्ट आहे, अशाश्वत गोष्ट आहे. अशी ही अशाश्वत गोष्ट कशी आहे हे ते नचिकेता अत्यंत यथार्थपणे तो या यमराजाला सांगतो. आणि पुढच्या श्लोकात तो म्हणतो की न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तम द्राक्षा चेत्वा जीविष्यामो यावदी शिष्यासि त्वं वरस्त मे वर्णीय हा स एव. अन्वय असा की मनुष्य वित्तेन तर्पणीया न चेतत्वा अद्राक्ष्म वित्तम लप्स्वामहे त्वं यावत ही शिष्यासि जीविष्याम मे वर्णीय वरहा तू सहव एव. मनुष्य धनाने कधीही तृप्त होण्यास योग्य नाहीये. जेव्हा आम्ही आपले दर्शन प्राप्त केले आहे तेव्हा धनास तर आम्ही तेव्हाच प्राप्त केले. आपण जोपर्यंत शासन करत आहात तोपर्यंत तर आम्ही जीवित राहूच. तेव्हा या सर्वाचे काय मागणे मागावे. तेव्हा माझ्यासाठी मागण्यालायक वर हा केवळ आत्मज्ञानाचाच आहे. पुन्हा दृढपणे सांगतो. आपण जाणतच आहात की ह्या धनाने मनुष्य कधीच तृप्त होत नाही. आगीमध्ये तूप इंधन टाकल्याने जसं आग अधिकच भडकते त्याच प्रकारे धन आणि भोग ह्याच्या प्राप्तीने भोग व कामना यांचाच विस्तार होतो. तेथे तृप्ती कोठे असणार. तेथे तर रात्रंदिवस अपूर्णता आणि अभावाच्या अग्नीमध्येच जळणे भाग आहे. अशा या दुःखमय धन आणि भोगास कोणीही बुद्धिमान पुरुष हा मागू शकत नाही. मला माझ्या जीवन निर्वाहासाठी जेवढे धनाची आवश्यकता असेल तेवढे धन तर केवळ आपल्या दर्शनानेच प्राप्त होईल. बाकी राहिली दीर्घ आयुष्याची गोष्ट तर जोपर्यंत मृत्यूच्या पदावर आपले शासन आहे तोपर्यंत मला मृत्यूचे भय पण का होईल. तेव्हा कोणत्याही दृष्टीने पाहिलं असेल तर अन्य वर मागणे हे उचित नाही. त्या कारणाने मी ज्याची प्रार्थना केली होती
त्या आत्मविषयकच वर जो आहे तो मला प्राप्त करून द्यावा, म्हणून ह्या वरास मी परत करू शकत नाही. अत्यंत दृढ निश्चय या ठिकाणी आपल्याला दिसतो. तेव्हा हा निश्चय हा यमराज अत्यंत आश्चर्यचकित होऊन पाहत असतात आणि त्याच्या पुढे यमराज हे म्हणतात की अजीर्यताम मृतानाम उपेत्य जीर्यन मर्त्यः वधस्थः प्रजानन अभिध्यायान वर्णरती प्रमोदान इति दीर्घे जीविते कोरमेत जीर्यन्मर्त्यः प्रजानन कदहस्त कह अजीर्यताम अमृताम उपेत्य वर्णरती प्रमोदान अभिध्यान अतिदीर्घे जीविते रमेत. त्याचा अर्थ असा आहे की हा मनुष्य जो आहे तो जीर्ण होणार आहे, तो मरणधर्म आहे. या तत्वास यथायोग्य समजावणारा मनुष्य लोकामध्ये असणारा निवासी मनुष्य कोण आहे? जो की वृद्धावस्थेने रहित व न मरणारा असा कोणी आहे का पृथ्वीवर? परंतु तुमच्यासारख्या महात्म्याची सत्संगती प्राप्त झाल्यावर देखील स्त्रियांच्या सौंदर्य असणाऱ्या क्रीडा आमोद प्रमोद याचं पुन्हा पुन्हा चिंतन करीत दीर्घकाळापर्यंत जीवन राहण्यामध्ये कोण प्रेम करेल? म्हणजे कोणीही करणार नाही. हे यमराजा तुम्हीच सांगा की तुमच्यासारखा हा अजर अमर महात्मा देवतांच्या दुर्लभणे अमोघ अमोघ संग प्राप्त करून मृत्यूलोकाच्या ह्या जरामरणशील असा कोण बुद्धिमान मनुष्य असेल, जो स्त्रियांचे सौंदर्य क्रीडा आणि अमोद प्रमोदामध्ये आसक्त होऊन त्यांच्याकडे दृष्टी टाकेल आणि या लोकात दीर्घकालपर्यंत जीवित राहण्यामध्ये आनंद मानेल काय? नाही मानणार. अशा प्रकारे तो त्याचं म्हणजे त्याचा फोलपणा काय आहे याचं तो वर्णन करतो. आणि शेवटचा हा 29वा श्लोक जो आहे हा याच्यामध्ये तो म्हणतो की यस्मिन् निदम विचिकित्सन्ति मृत्यो यत् सांपरायते महती ब्रूहि नस्तत योयम वरो गूढम अनुप्रविष्टो नान्यम तस्मान् नचिकेता वृणीते. मृत्यो यस्मिन् महती सांपरायते इदम विचिकित्सन्ति यत् ततन् ब्रूहि यह अयम गूढ़म अनुप्रविष्टः वरः तस्मात् अन्यम नचिकेता न वृणीते. हे यमराज, ज्या महान आश्चर्यमयी परलोकासंबंधी आत्मज्ञानाच्या विषयामध्ये लोक अशी शंका करत असतात की आत्मा मृत्यू पश्चात राहतो का नाही राहत, त्यामध्ये जो निर्णय आहे तो आपणास आम्हाला सांगावा. जो वर मला अत्यंत गंभीरतेने प्राप्त झालेला आहे त्याच्याशिवाय अन्य दुसरा वर नचिकेता मागत नाही. नचिकेता काय म्हणतो की हे यमराज, ज्या आत्मतत्वासंबंधी महान ज्ञानाच्या विषयामध्ये लोक शंका घेतात की मृत्यूच्या नंतर आत्माचं अस्तित्व राहतं का नाही, तेव्हा ह्या संबंधात निर्णयात्मक ज्ञान जे तुम्हाला तुमच्या अनुभवाने जे प्राप्त झाले आहे त्याचे कृपा करून आम्हास उपदेश करावा. असा हा आत्मज्ञानासंबंधी वर अत्यंत गूढ आहे, हे खरोखरच सत्य आहे. पण आपला हा शिष्य नचिकेता याच्या अतिरिक्त अन्य दुसरा कोणताही वर हे मागण्यास इच्छुक नाही. तेव्हा ही अंतिम गोष्ट तो सांगतो की ह्याच्यानंतर मृत्यूनंतर हा त्याचं अस्तित्व असतं का नसतं, असेल तर कसं असतं, आणि नाही ज्याला वाटतं तर ते का वाटतं असं, म्हणून ह्याच्याबद्दलचा जो अंतिम निर्णय आहे तो आम्हाला सांगा. अशा प्रकारचं हा 29वा श्लोक झाला. आणि या 29व्या श्लोकाबरोबर आपल्या या पहिल्या अध्यायातली पहिली वल्ली ही पूर्ण झाली. म्हणजे आता आपण ह्या ठिकाणी अजून एक 2-3 मिनिटं विचार करून आपण थांबूया की ह्याच्यामध्ये जो आपण एकंदरीतच सगळा जो प्रवाहित पाहिलाय प्रसंग, तर ह्या सगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला असं दिसेल की तो मुलगा हा एक 9-10 वर्षाचा मुलगा आहे आणि अजून सगळं जीवन पाहायचं आहे त्याला. तर अशा ह्या मुलाला यमराजाने असं गृहीत धरलं की हा अज्ञानी आहे. ह्याला जर आपण प्रलोभन दिले, लहान मुलांना चॉकलेट दिलं म्हणजे ते काही करतात, तसं ह्याला जर आपण पहिल्यांदा सांगितलं की बाबा तुला मी या पृथ्वीचा राजा करतो, तुला अनेक प्रकारचे भोग प्रदान करतो, तुला धनधान्य आणि संपत्ती आणि तुला पशुधन देतो, तर मग तुला दुसरं काय हवंय ना? नाहीतरी तू कोणालाही विचार पृथ्वीवर जाऊन की बाबा मनुष्य जास्तीत जास्त काय करू शकतो, तर तो जे काय जास्तीत जास्त करू शकतो त्याच्याही पेक्षा मी तुला जास्त देतो. हे आत्मज्ञानाच्या भानगडीत तू कशाला पडतोयस? म्हणजे हे पहिलं झालं.
दुसरं झालं आणि दुसऱ्यांदा ते म्हणतात की तुला मग आम्ही स्वर्गलोकाचे सगळ्या प्रकारचं तुला हे देतो, की स्वर्गलोकांचे सगळे भोग तुला जर मिळाले तर मग हे कशाला तू मागतोय? म्हणजे ह्या ठिकाणी यमराजाची जी भूमिका आहे ती ती पण अत्यंत महत्वाची आहे. तो हे पाहतो की हे आत्मज्ञान प्राप्त करण्याची खरोखरच तेवढी उत्कट इच्छा आहे का? तीव्र जिज्ञासा आहे का? आणि ह्या इच्छेच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही इच्छेला तो महत्त्व देतो का? हे पहिल्यांदा पाहायचंय. कशाकरता पाहायचंय? की त्या अर्थाने तो खरोखर त्याची ती योग्यता ही आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीने आहे किंवा नाहीये. अहो, आत्मज्ञान कोणालाही सांगावं आपण आणि त्यांनी त्याला त्याची महत्त्वही माहिती नाही किंवा त्याला ते प्राप्त करण्याची त्याची क्षमताही नाहीये. अशा लोकांसमोर आत्मज्ञान का सांगावं? सांगू नये हाही त्याचा अर्थ आहे. आणि ज्याला कोणाला सांगायचं आहे, त्याची अवश्य परीक्षा घ्यावी. ती परीक्षा घेऊनच तुम्ही सांगितल्यास ते ज्ञान त्यांना प्राप्त होऊ शकतं किंवा त्याचं ग्रहण होऊ शकतं. जिथे देवदेवता थकून गेल्या आणि त्यांनाही या आत्मज्ञानाचं काही हे झालं नाही, तर त्या ठिकाणी मनुष्य काय आणि मनुष्याला हे ज्ञान कसं काय प्राप्त होईल? त्यात हा मुलगा आणखीन लहान वयाचा, तर ह्याला कसं प्राप्त होईल? तर ह्याचंही मोठं रहस्य आहे, की इतक्या लहान वयामध्ये इतकी तीव्र जिज्ञासा कशी काय झाली असेल? तर त्याचा पूर्वजन्मीचा इथे संस्कार आहे. पूर्वजन्मी ह्यांनी आपल्या गुरुकडून ज्ञान प्राप्त केलं. परंतु त्याने गुरुला हा एक प्रश्न विचारला, की "हे तुम्ही स्वतः पाहिलंय का? हे स्वतः अनुभवलंय का?" तेव्हा गुरुने सांगितलं, की "मी वेदामध्ये हे वाचलं. मी हे अनेक प्रमाणित असलेल्या ग्रंथामध्ये वाचलं." तसं स्वामी विवेकानंदांनी अनेक साधू पुरुषांना विचारलं, की "तुम्ही ईश्वर पाहिलाय का? ईश्वर कसा आहे, काय आहे याचं वर्णन तुम्ही मला करू नका. ते ग्रंथामध्ये असतंच. परंतु तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलाय काय? तुम्ही स्वतः ईश्वराशी बोललात का?" जेव्हा ते नाही असं उत्तर दिल्यानंतर त्याने लगेच तिथून तो परत फिरले आणि ते गुरुचा शोध घेत राहिले. आणि जेव्हा रामकृष्ण परमहंसाला जेव्हा ते भेटले आणि त्यांना त्यांनी विचारलं, की "तुम्ही परमेश्वराला पाहिलंय का?" तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "हो." "कसं पाहिलं तुम्ही? त्यांच्याशी बोललेत का?" "जेवढं मी तुला आता पाहतोय ना, तितकंच मी त्या परमेश्वराला पाहिलं." हे उत्तर ऐकल्यानंतर ते त्या ठिकाणी थांबले आणि नंतर त्यांनी असं विचार केला, खरंच हे खरं बोलतायत का? यांच्याकडनं आपल्याला खरंच ज्ञान घेता येईल का? यांच्याकडनं आपल्याला खरंच परमेश्वराचं दर्शन मिळेल का? ही जिज्ञासा जशी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदाच्या त्या संवादात मिळाली, तशी या ठिकाणी हा पूर्वजन्मी ह्यांनी खरं म्हणजे सगळं ज्ञान प्राप्त केलेलं होतं. पण ते ज्ञान गुरुकडून प्राप्त झाल्यावर सुद्धा ते शब्दज्ञान होतं. त्या ठिकाणी ते खरोखर हे अनुभव सिद्ध होतं का हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथे वारंवार ते नचिकेता म्हणतायत, की तुम्ही याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही एकमेव असे आहात, की याचा तुम्ही तुम्ही अनुभव सिद्ध आहात. म्हणून मला हे आत्मज्ञानाचं रहस्य हे मला तुमच्याकडनंच प्राप्त करायचंय, असं दुसरं कोणीही मनुष्य आमच्या पृथ्वीवर भूलोकात नाही. आणि मग हे ज्ञान तुम्हीच मला द्या आणि अन्य कितीही मला प्रलोभन दिले, तरी ते क्षणिक आहेत. म्हणजे आता हे कसं काय तो सांगू शकतो मला सांगा? की जो या सर्व प्रकारच्या भोगाबद्दल सांगताना स्पष्ट सांगतो, की हे भोग जे आहेत, हे क्षणिक आहेत. हे शाश्वत नाहीयेत आणि ह्याच्यातून शाश्वत आनंद मिळू शकत नाही. इतका ठामपणे सांगणारा आणि इतका तीव्र जिज्ञासू हा जो आहे, हा पूर्वसंस्काराने बोलत आहे. आणि म्हणून आता आपल्याला काय बोध घ्यायचा आहे याच्यातून, की हे सगळं तुम्हालाही ऐकायचं आणि मलाही सांगायचंय. तेव्हा सांगणारा मी आणि ऐकणारे तुम्ही. याच्यामध्ये मलाही माझ्या अनुभव सिद्ध ज्या गोष्टी आहेत, त्याप्रमाणे मला तुम्हाला सांगावं लागेल आणि तुम्हाला सुद्धा तितकी तीव्र जिज्ञासा ठेवून ते ऐकावं लागेल, तर ते तुम्हाला ते आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून याच्या पुढचे जे काही आपण आता सेशन घेऊ, त्यावेळेस तुम्ही तेवढी तीव्र जिज्ञासा ठेवा आणि मी सुद्धा आत्मज्ञानाचे प्रत्यक्षानुभव काय मला प्राप्त झालेत, ते संदर्भ देत तुम्हाला ही गोष्ट सांगेन. हां, इथे मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवदत्त श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ महाराज महाराज की महाराज जय. की जय.